नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण कोळंबी आणलेली आहे। तर आज आपण कोळंबी फ्राय करणार आहोत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तर मंडळी, आता ही कोळंबी डोकं शेपूट काढून साफ केली, त्याच्यातला धागा देखील काढून घेतला आणि स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तर आता इथे मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे। थोडीशी झणझणीत अशी कोळंबी फ्राय करायची आहे। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, भाजलेले जिऱ्याची पूड केलेली आहे, याच्याने खूप छान असा स्वाद येतो। अर्धा चमचा मिरी पूड, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग। आता हे सर्व घटक घालून झालेत। आता यांना मस्तपैकी कोळंबीला लावून घ्यायचं आहे। सर्व मसाले लावून झालेले आहेत। आता आपण आगळ घालून घेऊया। अर्धा झाकण होईल इतकं आगळ घातलेलं आहे। तुम्हाला जर थोडी आंबट आवडत असेल तर 1 झाकण घातलं तरी सुद्धा चालेल। आता आगळ घातल्यानंतर ते सुद्धा चोळून या कोळंबीला लावायचं आहे आणि ही कोळंबी आपल्याला 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून घ्यायची आहे। तर आता ही मॅरिनेशनला ठेवून देऊया। गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता तव्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। कोळंबी सुद्धा मॅरिनेट झालेली आहे। आता आपण त्यामध्ये कोळंबी घालून घेऊया। कोळंबी तव्यात घालून झालेली आहे। आता आपण 5 मिनिटं तिला फ्राय करून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहे। कोळंबी पलटून घेऊया। खूप छान असा सोनेरी रंग आला आहे आणि ही कोळंबी मंद गॅसवरच फ्राय करायची आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटात किती छान कलर आलेला आहे। आता आपण ही पलटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूने 5 मिनिटं फ्राय करणार आहोत। मस्त कुरकुरीत अशी होते आणि फ्राय झाली की लगेचच खायची आहे। जर तुम्ही तिला गार करून दिलीत तर मात्र ती मऊ पडते। गरम गरमच खायची आहे। तर आता सगळ्या कोळंब्या आपण उलटून घेतलेल्या आहेत। पुन्हा आपण आता 5 मिनिटं फ्राय करून घेऊया। गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे। खालच्या बाजूला फ्राय करायला ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत। मी तुम्हाला कोळंबी उलटून दाखवते। हे बघा, मस्त सोनेरी रंग आलेला आहे। उलटून झाल्यावर देखील तुम्ही बघू शकताय खालच्या बाजूने देखील खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण ही कोळंबी एकदा उलटून घेऊया, म्हणजे जी वरची बाजू जी थंड झाली आहे ती व्यवस्थित गरम होईल। खूप छान असा कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे। तर आता पुन्हा आपण खालच्या बाजूने 1-2 मिनिटं फ्राय करून घेऊया। तर आता 2 मिनिटं होत आलेली आहेत। आपण गॅस बंद करून घेऊया, कारण तवा गरम आहे, त्यामुळे कोळंबी फ्राय होण्याची प्रोसेस थंड होईपर्यंत चालूच राहणार आहे। तर मंडळी, चमचमीत झणझणीत मसालेदार अशी कोळंबी फ्राय तयार झालेली आहे। गरम गरम हिला सर्व करूया। ही कोळंबी फ्राय तव्याच्या भाकरीसोबत खूप छान लागते। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला। तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा। माझ्या चॅनलवर रेसिपी लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये। धन्यवाद।